नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, एक खूप महत्त्वाची वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे, जे की असणार आहे टाटा मेमोरियल सेंटर जे आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल HR डिपार्टमेंट मुंबई, जे या ठिकाणचं जे हॉस्पिटल आहे मुंबईचं, या ठिकाणी ही नवीन वॅकन्सी जी आहे आली आहे मित्रांनो. खूप चांगली वॅकन्सी आहे. जे कोणी मुंबईमध्ये जॉबच्या शोधामध्ये आहे, जवळपास 35,000 प्लस जे आहे या ठिकाणी सॅलरी आहे. या ठिकाणी 35,000 सॅलरी ॲज अ स्टाफ नर्ससाठी खूप चांगली असते. जे ॲज अ तुम्ही प्रायव्हेट जॉब जर कंपेअर केलं, जे प्रायव्हेटच्या हॉस्पिटल असेल किंवा मग NHMमध्ये जरी तुम्ही कंपॅरिझन केलं की सॅलरी जर पाहिलं तर त्यामध्ये जवळपास तुम्हाला 20,000च्याच आसपास भेटत असते, जे प्रायव्हेटमध्ये मॅक्झिमम. ठीक आहे. आणि NHMमध्ये पण 20 ते 22, 25, 24च्या रेंजमध्येच असते, 26च्या. ठीक आहे. तर या ठिकाणी नवीन वॅकन्सी आहे. आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात अगोदर जे आहे या ठिकाणी लक्षात असू द्या, हे जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसची वॅकन्सी आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे परमनंटचं काही तुम्हाला चान्स नाही आहे, तात्पुरतं काही पिरियड असेल त्यासाठीच ही वॅकन्सी आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रोजेक्ट नर्स आहे. प्रोजेक्ट नर्स म्हणजे हा जो आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत एक प्रोजेक्ट निघालेला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स म्हणून काम करायचं आहे. ठीक आहे. तारीख पाहू शकता, 11/5/2026ला हे पब्लिश झालेले आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द प्रोजेक्ट नर्स थर्ड अंडर द डिटर्मिनंट्स ऑफ सोशल इकॉनॉमिक डिस्पेन्सरीज अँड ओरल सर्वायवल कॅन्सर जे आहे, ओरल कॅन्सर संदर्भामध्ये हे जे आहे प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये स्टडी प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये या ठिकाणी 6 मंथचा हा प्रोजेक्ट असणार आहे. मोस्टली हा एक्सटेंडेड पण होऊ शकतो आणि फंड जो दिला जाणार आहे ICMR फंड जे आहे त्या अंतर्गत आहे, ज्यामध्ये तुम्हाला जॉब ठिकाण जे आहे म्हणजे जे प्लेस असणार आहे, हे प्लेस असणार आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबई. जे परेलमधलं आहे हॉस्पिटल, त्या ठिकाणी वॅकन्सी जे असणार आहे, आता 2 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहेत. लक्षात असू द्या, 2 वॅकन्सी आहेत आणि परेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची या ठिकाणी पहा, जे आहे तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागेल. तर क्वालिफिकेशन पाहायला गेलं तर या ठिकाणी पहा, 4 इयर नर्सिंग कोर्स जे आहे म्हणजेच BSc नर्सिंग. त्यानंतर रजिस्टर्ड विथ INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल, MNC म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. इसेन्शियल अँड 2 इयर्स ऑफ रिसर्च एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी. या ठिकाणी महत्त्वाचा एक पॉईंट ॲड केलेला आहे, रिसर्च एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी. आता बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल, सर आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. तर पहा, या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. जर या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट ॲड होतो, या ठिकाणी कोणतेच जे स्टाफ नर्स आहेत, जे कोणी आहेत, त्यांनी जर या ठिकाणी रिसर्च एक्सपिरियन्स नसलेले जर या ठिकाणी कोणीच अप्लाय नाही केलं, तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे नॉर्मल एक्सपिरियन्स जरी असेल तरी अप्लाय करून पहा. या ठिकाणी रिसर्च एक्सपिरियन्समध्ये खूप कमी जे आहेत स्टाफ असतात, तर त्यामध्ये त्यांना कुणीच नाही भेटलं तर मोस्टली तुम्हाला या ठिकाणी घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना डायरेक्टली स्टाफ घेणारच नाहीत असं व्हायची शक्यता नाही. तर त्या ठिकाणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. लागेल न लागेल पुढच्या गोष्टी येतात. त्यानंतर गुड कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्लिशचा चांगला बोलण्याचा अनुभव आला पाहिजे, बोलता नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस बेसिक क्लिनिकल ट्रायल डाटा मॅनेजमेंट इज प्रेफर्ड. तर हे बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला त्या असल्या पाहिजे. त्यानंतर पहा सॅलरी. आता महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा आपण जॉब करणार आहे सॅलरीसाठी, सॅलरी किती आहे पहा, 36,400 इन्क्लुडिंग 30% HRA. तर खूप चांगली आहे. ठीक आहे. खूप चांगली सॅलरी आहे. 36,400 या ठिकाणी तुम्हाला जे पूर्ण सॅलरी भेटणार आहे, 36,400. ठीक आहे. त्यानंतर आहे एज लिमिट जे दिलेलं आहे, एज लिमिट 45 वर्षापर्यंत दिलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अपियर फॉर द पोझिशन ओनली इफ ऑल आर रिक्वायर्ड कोर्स सर्टिफिकेट्स आर कम्प्लिटेड अँड अवेलेबल. म्हणजे BSc नर्सिंग असेल तरच अर्ज करायचा आहे. GNMला या ठिकाणी काही चान्सेस नाही आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे ते पण असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं असेल तरी चालतं, या ठिकाणी MNCचंच राहावं असं काही अट नाही आहे, फक्त ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. जनरल कंडिशन पहा, लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे 20/5/2026. ठीक आहे. आणखीन या ठिकाणी अर्ज करण्यासाठी डेट आहे, तुम्ही अर्ज करू शकता. संध्याकाळी 5:30 अर्ज करायचं आहे इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार. कॅन्डिडेट मस्ट सेंड देअर कॅन्डिडेट थ्रू ऑनलाईन ॲप्लिकेशन ओनली लिंक. ऑनलाईन लिंक ॲप्लिकेशन ही आहे. या ठिकाणी ऑफलाईन ॲप्लिकेशन नाही मित्रांनो, फक्त ऑनलाईन आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, ऑनलाईनच आहे. ऑनलाईन ही लिंक आहे. ही लिंक तुम्हाला जे आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाईल, किंवा तुम्ही जे आहे या ठिकाणी ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि या नावाने सर्च करा, tmc.government.in, त्यानंतर FTA, त्यानंतर /registration ASPEX. ही लिंक आहे, तुम्हाला डायरेक्टली लिंक अशी पण भेटून जाते.
ठीक आहे मित्रांनो, मी हे जे आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट विल बी इनिशियली स्क्रीन अँड एलिजिबल कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी जर 2 जागा मागं आहेत वॅकन्सी, 10 जर या ठिकाणी अर्ज आले तर 10 मधले जे आहेत तर त्या ठिकाणी 10ला बोलवलं जाईल. 10चे डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले जातील. सर्व गोष्टी चेक केल्यानंतर आणि ज्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील आणि एक्सपिरियन्स आणि काही गोष्टी त्यांच्याबरोबर करेक्ट होत असतील तर त्या ठिकाणी 10पैकी जर 10 असेल तर 10ला बोलवतील. काही कटतील तर मग कटून जे उरले ते बोलवले जातील. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन जे आहे तर त्यांना कट करण्यात येईल. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन भरू नका, पूर्ण व्यवस्थित भरूनच पाठवा. कॅन्डिडेट्स हू वूड कॉल्ड for interview are required to carry online application form, original documents along with the one set of copy. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे आहे त्यानंतर ईमेल येऊ शकतो किंवा SMS येऊ शकतो, काही पण येऊ शकतो की या तारखेला तुम्हाला मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, या तारखेला या तुम्ही. तर त्या तारखेला जायचं असताना तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, ऑनलाईन भरलेलं ॲप्लिकेशन, त्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. सर्व रिकमेंडेड जे आहे तो तुमचे मॅन्डेटरी जे आहेत ते सर्व. टाटा मेमोरियल सेंटर जे आहे रिझर्व द राईट टू रिस्ट्रिक्ट द नंबर कॅन्डिडेट्स कॉल्ड फॉर द ॲप्लिकेशन mere fulfilling prescribed qualification will not entitled applicant will be called for interview. ठीक आहे. त्यानंतर इन केस ऑफ इज फाउंड एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट दॅट द कॅन्डिडेट डज नॉट फुलफिल एलिजिबल क्रायटेरिया, त्यांना जर समजलं की हा याच्यामध्ये बसत नाही तर किंवा मग तो त्या ठिकाणी काढून दिला जाईल, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल. ते लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट पहा या ठिकाणी, टाटा मेमोरियल सेंटर डज नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फॉर नॉन रिसिप्ट ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन. ऑल आउटस्टेशन कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू मेक दॅट नोट. अकोमोडेशन विल नॉट बी प्रोव्हाइडेड. तुम्हाला स्वतःच्या खर्चावर वगैरे जायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन मस्ट बी प्रोसेस व्हॅलिड ईमेल ID. ऑल करस्पॉन्ड विथ द ॲप्लिकेशन विल बी डन थ्रू द ईमेल ओनली. लक्षात असू द्या, जे काही पुढची प्रोसेस होणार आहे ती पूर्ण ईमेलवर होणार आहे, त्यामुळं ईमेल व्यवस्थित देणं गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं. त्यानंतर टाटा मेमोरियल सेंटर विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी लॉस ऑफ ईमेल सेंड ड्यू टू इनव्हॅलिड रॉंग. या ठिकाणी त्यांनी त्यांची जबाबदारी सांगितली आहे क्लिअर की तुमचं जर ईमेल चुकीचा असेल किंवा तुमच्याकडे पोहोचलं नसेल तर ते तुमची जिम्मेदारी आहे. त्यामुळे व्यवस्थित ईमेल जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाठवायचं आहे. फॉर फर्दर इन्क्वायरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं जे आहे या ठिकाणी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर किंवा मग त्याने ईमेल दिलेला आहे, या ईमेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यानंतर शॉर्टमध्ये जर काही जणांना समजलं नसेल तर परत एकदा सांगतो. पहा या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आहे परळ मुंबईमधलं, या ठिकाणी वॅकन्सी निघाली आहे. 2 वॅकन्सी आहेत. 36,400 या ठिकाणी तुम्हाला सॅलरी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं. ऑनलाईन ॲप्लिकेशन करून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. कंपल्सरी तुम्हाला BSc नर्सिंगच लागते. BScवालेच अर्ज करू शकतात आणि 20/5/2026 अर्ज प्रक्रिया 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. त्यापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतं, त्यानंतर अर्ज करता येणार नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.